जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या महत्त्वाच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी आज 14 डिसेंबरपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरकारी, शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत। या संपात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 17,000 कर्मचारी सहभागी झाले आहेत। तर अधिकारी महासंघाने सामुदायिक रजा आंदोलन करत संपाला पाठिंबा दिला आहे। या संपाच्या पार्श्वभूमीवर ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो सरकारी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली आहे। या संपात आंदोलनात हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत। या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी वर्गाने जोरदार निदर्शने केली। घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून दिनांक 21 ऑक्टोबरला मुंबई येथे सर्व प्रवर्ग न्याय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक राज्याचे निमंत्रक माननीय विश्वास काटकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झाली। त्यावेळेस गेल्या मार्च महिन्यामध्ये शासनाने दिलेले शासनाने दिलेल्या आश्वासनाचा विसर शासनाला पडला। त्यामुळे आपण शासनाचं लक्ष वेधण्यासाठी 8 नोव्हेंबर 2023 रोजी सहकुटुंबासह रॅली आयोजित केली होती। सहकुटुंब मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आणला होता। तरी देखील शासनाने दखल न घेतल्यामुळे आज दिनांक 14 डिसेंबर 2023 पासून राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर, आरोग्य, जिल्हा परिषद, नगर परिषद सर्व कर्मचारी त्यांच्या जिव्हाळ्याची जुन्या पेन्शनची मागणी मान्य होईपर्यंत पूर्ण ताकदीनिशी 100% संपामध्ये सहभागी आहेत।